विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलंय। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार आहे। केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला अवघ्या 4 जागा मिळाल्याची माहिती समोर येते। केंद्रातील नेत्यांसोबत चर्चा झाली, त्यानंतर जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, महत्त्वाची बातमी येते ही विधान परिषद जागा वाटपासंदर्भात, काय अधिक अपडेट? प्रणिता, खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचं जागा वाटप हे आता समोर आलेलं आहे। त्यांची नेमकी निश्चिती कशी आहे जागा वाटपाची ही आता समोर आलेली आहे। भारतीय जनता पक्ष 11 तर शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा, अशा पद्धतीने जागा वाटप हे झालेलं आहे। तर यामध्ये सर्वात मोठी गोची समजा कोणाची झाली असेल तर ती शिवसेना पक्षाची झाली होती, कारण की त्यांनी 7 जागांची मागणी केली होती, पण मात्र त्यांना फक्त 4 वरच समाधानी राहावं लागतंय। पण जी यापूर्वी विधान परिषदेवर शिवसेनेच्या 5 जागा होत्या, त्यातली 1 जागा जी आहे ती गमवायला लागलेली आहे त्यांना। अशामध्येच उद्या शेवटचा दिवस आहे, उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी। त्यामुळे उद्या महायुतीचे सगळे उमेदवार जे आहेत फॉर्म भरतील आणि त्यानंतर निवडणुका या होणार आहेत। अद्याप महाविकास आघाडीचं काही ठरेना झालेलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला हा कधी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण यामध्येच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समजा काही कोणती चर्चा रंगली आहे तर ती कोकण विधान परिषदेबद्दलची, कारण की त्या ठिकाणी अनिकेत तटकरे यांना उमेदवारी महायुतीकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर मात्र इच्छुक असलेले पालकमंत्री पदासाठीचे भरत गोगावले यांना मात्र लॉटरी लागल्याचे चर्चा जी आहे ती सगळ्या महाराष्ट्रात सुरू आहे। प्रणिता जी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।